सुंदर असं वचन प्रभूचं आम्ही वाचलेलं आहे आणि त्या ठिकाणी लूक याचं पुस्तक 19वा अध्याय 28 ते 40 वचन आम्ही वाचलेले आहेत. ज्यांना कुणाला वचन टाकता येत असेल तर त्यांनी टाकावं. ब्रदर पियुष त्यामध्ये मदत करतील. प्रियानो, आज झावळ्याचा रविवार आहे, ज्याला आम्ही पाम संडे म्हणतो. प्रियानो, हा जो रविवार आहे हा पुनरुत्थानाच्या रविवारच्या आधीचा जो रविवार आहे त्या रविवारला झावळ्याचा रविवार म्हणला जातो. आज पूर्ण जगभरामध्ये झावळ्याचा रविवार म्हणून सर्व चर्चेसमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोरोनाच्या काही अडचणीमुळं विविध कार्यक्रम असतात. काही ठिकाणी येशूच्या नावाची घोषणा करून रोडवरून त्याच्या नावाचा जय जयकार केला जातो, दिंडी काढल्या जातात. प्रियानो, आज एक अविस्मरणीय ही घटना आहे. प्रियानो, ह्या पाम संडेला, ह्या झावळ्याच्या रविवारला ख्रिस्ताच्या विजयी प्रवेश म्हणून देखील ओळखलं जातं. येशू ख्रिस्ताचा जो विजयी प्रवेश आहे, यरुशलेमेमध्ये जो येशू ख्रिस्ताचा विजयी प्रवेश आहे, हे म्हणून देखील ह्या पाम संडेला, ह्या झावळ्याच्या रविवारला ओळखलं जातं. प्रियानो, या गौरवशाली घटनेचा अर्थ, ही घटना खूप गौरवशाली आहे. ह्या घटनेचा अर्थ आम्ही पाहूया की काय या वल्हांडण सणाच्या मागचा, ह्या झावळ्याच्या रविवारच्या मागचा उद्देश आहे. प्रियानो, आम्ही पाहणार आहोत जो इस्रायलमध्ये जो वल्हांडण सण पाळला जायचा आणि त्या सणाच्या 5 दिवस आधीचा हा रविवार आहे. ज्या ठिकाणी इजिप्तमध्ये जे इस्रायल लोक होते ते गुलामगिरीमध्ये होते. त्या इस्रायल लोकांना गुलामगिरीतून ज्यावेळी ते बाहेर पडलेत आणि त्याचा उत्सव म्हणून ते वल्हांडण सण या ठिकाणी साजरा करत होते. येशूनं यरुशलेमेमध्ये आपल्या शिष्यांसह वल्हांडण सण साजरा करण्यासाठी तो जात होता. आम्ही ज्या वल्हांडण सणाचा सण साजरा करण्यासाठी येशू ख्रिस्त जात होता, आम्ही त्याला शेवटचे भोजन देखील म्हणतो. देवाचं त्या ठिकाणी त्या रात्री, शेवटच्या रात्रीचं भोजन. आणि येशूला त्याच्या शिष्यांनी विचारलं की आम्ही वल्हांडणाची तयारी कुठं करावी, आणि यरुशलेमेमध्ये एका सुंदर अशा ठिकाणी त्यांनी वल्हांडणाचं भोजन घेतलं. आणि येशूचं शेवटचं, ज्याला आम्ही शेवटचं भोजन म्हणतो. प्रियानो, इजिप्तमधल्या ज्या गुलामगिरीतून इस्रायल लोकांनी ज्यावेळी बाहेर पडले त्यावेळी त्यांनी वल्हांडण सण साजरा करावा लागलेत. वल्हांडण सण मोठ्या प्रमाणामध्ये इस्रायलमध्ये साजरा केला जातो. प्रियानो, योहानाचं पुस्तक 12वा अध्यायामध्ये आम्हाला दिसतं की येशू बेथानी या ठिकाणी होता. जो मृत लाझारसला येशूने जिवंत केलं, जी मरिया येशूच्या चरणाजवळ बसायची, जी मार्था येशूची काळजी घ्यायची, त्यांचं हे गाव बेथानी. प्रियानो, येशू बेथानी या ठिकाणी होता आणि जेथे त्याने नुकताच लाझारसला मेलेल्यातून उठवलं होतं. आणि तो नुकताच त्यानं येशू ख्रिस्तानं त्या लाझारसला मेलेल्यातून उठवलेलं होतं. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक समुदाय जमलेला होता. कारण ती बातमी संपूर्ण त्या बेथानी गावामध्ये आणि सर्व लोकांमध्ये पसरलेली होती. ती इस्रायलपर्यंत देखील ती बातमी गेलेली होती. प्रियानो, की येशूनं एका लाझारस नावाच्या व्यक्तीला मेलेल्यातून उठवलं. ही घटना त्याच्या आधीच घडलेली होती. आणि येशू ख्रिस्त, आम्ही पाहतो येशू बेथानी या ठिकाणी होता आणि त्याने नुकताच लाझारसला मेलेल्यातून उठवलं होतं. आणि त्या ठिकाणी असताना तो वल्हांडण सण साजरा करण्यासाठी तो यरुशलेमेत जात होता. प्रियानो, वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की वल्हांडण सण साजरा करण्यासाठी येशू ख्रिस्त यरुशलेमेत जात होता. बायबल आम्हाला सांगतं, योहानाच्या पुस्तकामध्येच त्याचे रेफरन्सेस सापडतात. प्रियानो, येशू ख्रिस्त त्याच्या आयुष्यात सेवा कार्यामध्ये फक्त 4 वेळा तो यरुशलेमेमध्ये आलेला आहे. 4 वेळा तो यरुशलेमेमध्ये आलेला आहे. तो पण त्यांचा जो सण, वल्हांडण सण साजरा करण्यासाठी. आणि 4थी वेळ येशूची शेवटची वेळ होती. प्रियानो, 4थी वेळ त्याची यरुशलेमेमध्ये येण्याची, त्याचं विजयी प्रवेश होता. त्याचं क्रूसावर जाण्याचं प्रयोजन त्या ठिकाणी होतं. प्रियानो,
बायबल आम्हाला सांगतं येशू ख्रिस्तानं फक्त 4 वेळा यरुशलेममध्ये प्रवेश केला. प्रियानो, विचार करा, यरुशलेमची 4 घटना सोडून इतर दिवशी येशू फक्त चालत होता, चालत होता, चालत होता, चालत होता. सर्व इतर भागामध्ये जाऊन देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत होता, लोकांचे आजार बरे करत होता, स्वर्गीय राज्याचे दाखले सांगत होता, त्यांना आपल्या पित्याचं आणि स्वतःचं महत्त्व देखील देवा पटवून देत होता. फक्त 4 वेळा 3.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये येशू फक्त 4 वेळा यरुशलेममध्ये आला. तो हजारो मैल आणि हजारो मैल फक्त चालत चालत त्यानं देवाची सेवा केली. आम्ही विचार करू किती चालला असेल येशू ख्रिस्त. 4थ्या वेळी जेव्हा येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये आला आम्ही पाहणार आहोत. मी विनंती करतो, आमच्यामध्ये भाऊ आहेत, योहानाचं पुस्तक 12वा अध्याय आणि 12 आणि 13 ते वचन आमच्यासाठी वाचून दाखवतील. योहान 12 आणि 13 वचन. इथे या, पुढे या. आमच्यामध्ये भाऊ आमचे ते वाचून दाखवतील. दुसऱ्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेमेस येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलचा राजा धन्यवादित असो. हालेलुया. त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सणासाठी आलेल्या लोकांनी ऐकलं. त्या ठिकाणी यरुशलेममध्ये वल्हांडण सण साजरा करायला बरेच लोक, आजूबाजूच्या गावातून देखील लोक आलेले होते. योहानाचं पुस्तक 12वा अध्याय 12 आणि 13 वचन सांगतं, त्यावेळी त्या लोकांनी ऐकलं की येशू यरुशलेमेकडे येत आहे. तेव्हा त्यांनी खजुरीच्या झाडांच्या फांद्या घेतल्या आणि त्याला भेटण्यास ते गेले. ते ओरडून जयघोष करीत होते, होसाना, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. प्रियानो, होसाना या शब्दाचा अर्थ आहे वाचव. होसाना मीन्स टू सेव्ह. वाचव, आम्हाला या सर्व जगी गोष्टीपासून, पापापासून वाचव. होसाना या शब्दाचा अर्थ आम्हाला वाचव आहे, टू सेव्ह. वाचव देवा. प्रत्येक जण त्या ठिकाणी, प्रियानो, आम्ही जर पाहिलं, आम्ही जर इतर पुस्तकांमध्ये जर हा दाखला जर पाहिला, मत्ते याच्या पुस्तकामध्ये, मार्कमध्ये, लूकमध्ये आम्ही जर पाहिला, तर त्या ठिकाणी वस्त्रांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आम्ही होसाना पाहत आहोत. होसाना म्हणजे वाचव, वाचव. जी जयघोष आम्ही करतो, होसाना, होसाना, आम्ही ज्यावेळी घोषणा करतो तर त्या परमेश्वराला आम्ही घोषणा करतो की परमेश्वरा, याच्या की पापापासून आम्हाला वाचव, आमचं तारण कर, आम्हाला या क्षणाला तुझ्या चरणाजवळ येऊ दे परमेश्वरा, आणि तुझ्याबरोबर स्वर्गात या क्षणाला आम्ही असू देत परमेश्वरा. होसाना म्हणजे तारण आहे, होसाना म्हणजे वाचव आहे. प्रियानो, आम्ही पाहणार आहोत. दुसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत, आम्हाला इतर पुस्तकांमध्ये, मत्तई असू दे, मार्क असू दे, लूक असू देत, ज्यावेळी येशू ख्रिस्त येत होता त्या गाढवावर गाढवाच्या शिंगरावर वस्त्र टाकले. त्याच्यानंतर लोकांनी आपल्याला होते ती वस्त्र रस्त्यावर हातरले. कारण बायबल आम्हाला सांगतं, ज्यावेळी येहू, दुसरे राजामध्ये येहू, ज्यावेळी येहूला देवानं राजा केला त्यावेळी लोकांनी आपली वस्त्र हातरलेत आणि त्याचं स्वागत केलं. त्या काळामध्ये वस्त्र राजासाठी जमिनीवर, रस्त्यावर हातरले जायचे. प्रियानो, परंतु या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, योहान मात्र, योहान 12-13 वचन, ब्रदर पुन्हा वाचा. योहानाचं पुस्तक 12वा अध्याय 13 वचन पुन्हा वाचा. योहान 12-13. दुसऱ्या दिवशी सणास आलेले खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलचा राजा धन्यवादित असो. हालेलुया. ह्या ठिकाणी योहान खजुरीच्या झावळ्यांचा उल्लेख करत आहे. इतर पुस्तकांमध्ये वस्त्र येशूसाठी टाकलेले आहेत, परंतु जो योहान होता, येशूचा सगळ्यात प्रिय शिष्य होता, ज्या योहानाला देवानं प्रगटीकरण दिलं, तो शांत होता, पेत्रासारखा उतावळा नव्हता. तो येशूचं शांतपणे ऐकायचा, सर्व गोष्टी बारकाईने पाहायचा. आणि त्या योहानानं हे लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी तो हे या ठिकाणी मांडत आहे त्याच्या पुस्तकामध्ये. योहान म्हणतोय खजुरीच्या झावळ्याचा उल्लेख फक्त योहानाने केलेला आहे. इतर मात्र
पामच्या फांद्यांचा उल्लेख फक्त योहानानं केलेला आहे. आज आम्ही या ठिकाणी पाम पाहत आहोत. हा जो पाम आहे किंवा ही झाडं आहेत, आज आम्ही त्याच्या झावळ्या करतो. प्रियानो, पामच्या फांद्या किंवा ज्या खजुरीच्या झाडांच्या ज्या फांद्या आहेत, त्या फांद्याचा अर्थ काय हो? प्रत्येक जण आपल्या हातामध्ये ती फांदी घेतो आणि त्याचा अर्थ काय आहे? पामच्या फांद्याचा अर्थ आहे ते एक विजयाचं प्रतीक आहे. पामच्या फांदीचं, खजुरीच्या झावळीचं उद्देश आहे किंवा त्याचं प्रतीक आहे की जे विजय आहे त्याचं प्रतीक आहे. कसला हो विजय येशूनं मिळवला? प्रियानो, मी सुरुवातीला सांगितलं, हा पाम संडे ख्रिस्ताच्या विजयी प्रवेश आहे. येशू ख्रिस्त त्या क्रूसावर विजय मिळवण्यासाठी जात होता आणि हे जे पाम ते विजयाचं प्रतीक आहे. या फांद्या होसाना होसाना काही लोक मोठमोठ्यानं ओरडत होते, घोषणा करत होते. पामच्या फांद्या विजयाचे प्रतीक आहेत, त्याच्याबरोबर शांतीचे देखील ते प्रतीक आहेत. ह्या खजुरीच्या फांद्या ज्या आहेत त्या शांतीचं देखील प्रतीक आहेत. प्रियानो, प्रत्येक गोष्टीविषयी बोलायला गेलं तर वेळ पुरणार नाही, परंतु प्रियानो, बायबल आम्हाला स्पष्ट काही गोष्टी सांगतं. होसाना म्हणजे आम्ही पाहिलं, आम्हाला वाचव. आम्हाला कशापासून वाचवलेलं आहे देवानं? आम्हाला कशापासून वाचायचं आहे? तर आम्हाला सर्व पापापासून आम्हाला वाचवण्यासाठी येशू ख्रिस्त आला. बायबल आम्हाला स्पष्ट करतं. मत्तयाचं पुस्तक 1 अध्याय आणि 21 वचन आम्ही वाचणार आहोत. मत्तयाचं पुस्तक 1 अध्याय आणि 21 वचन मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताविषयी तो निरोप होता. मत्तय 1:21 मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. त्या ठिकाणी वचन म्हणतं, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव. मरियेशी हे वचन बोलत आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून वाचवील किंवा तारेल. त्या ठिकाणी वचन सांगतं, येशू ख्रिस्त हा त्याच्या प्रजेला सर्व पापापासून वाचवण्यासाठी आला. त्या ठिकाणी वचन सांगतं, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर, गाढवीच्या पिल्लावर म्हणजे शिंगरावर तो बसून येत आहे. ज्या जखऱ्या द्वारे जी भविष्यवाणी झाली होती ती भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी येशू ख्रिस्तानं गाढवाची निवड केली. प्रियानो, येशू ख्रिस्त म्हणत होता, मी नियमशास्त्र मोडण्यासाठी नाही तर नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी आलेला आहे. प्रियानो, येशूनं जे शिंगरूचा वापर केला हे ह्यासाठीच केला की ज्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या होत्या, भविष्यवाण्या झालेल्या होत्या, त्या पूर्ण व्हाव्या. परंतु गाढवाच्या शिंगरामधून आम्ही काय घेणार आहे? प्रत्येक माझ्या फेसबुक फ्रेंडला मला सांगू द्या, ह्या कोल्ट या शब्दातून आम्ही काय घेणार आहोत? शिंगरू, गाढव हे एक नम्रतेचं प्रतीक आहे. येशू ख्रिस्तानं देखील एक नम्र प्राणी निवडला. प्रियानो, बायबल आम्हाला सांगतं, नम्र व्हा म्हणजे तुम्ही उंच केला जाल. प्रियानो, आज बऱ्याच चर्चेसमध्ये आज प्रत्येक विश्वासणारे स्ट्रॉंग आहेत, बळकट आहेत, आत्मिक त्यांची वाढ झालेली आहे, त्यांचा पाण्यानं बाप्तिस्मा झालेला आहे, ते पवित्र आत्म्याचा त्यांचा बाप्तिस्मा झाला आहे, ते अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतात, देवाचं सेवा कार्य करतात, सर्व गोष्टी करतात, कोणत्याही जैविक पापापासून दूर राहतात, कोणत्याही प्रकारचं सीन त्यांच्याकडून घडत नाही. परंतु एक प्रकारचं पाप त्यांच्याकडून घडतं प्रियानो, जे पाप आदामापासून चालू आहे, जे या पृथ्वीच्या निर्मितीमध्ये सगळ्यात घडलेलं सगळ्यात पहिला पाप आहे, ज्या लुसिफरला गर्व आला. प्रियानो, कितीही चांगली लोक असू देत, देवाच्या सगळ्या आज्ञा पाळणारे लोक असू देत, तर तुम्हाला सांगू द्या, त्यांच्यामध्ये इगो असतो, त्यांच्यामध्ये गर्व असतो. प्रियानो, मला सांगू द्या, या माध्यमातून देवाचं आत्मा मला सांगत आहे, नम्र व्हा, देव तुम्हाला उंच करणार आहे. या झावळ्याच्या रविवारी
देव म्हणत आहे माझा नम्रतेचा संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवला. आज आम्ही पश्चाताप करून त्याच्या चरणात जाऊया, स्वतःला नम्र करूया आणि आम्ही उंच बनूया. प्रियानो, जर आम्ही स्वतःला नम्र करणार तर नक्कीच देव आम्हाला उंच करणार आहे. बायबल सांगतं नम्र व्हा म्हणजे तुम्हाला उंच केलं जाईल. नम्र होणं, आज या पाम संध्याच्या दिवशी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट येत आहे की नम्र व्हा, देवबाप तुम्हाला उंच करणार आहे. आम्हाला नम्र होण्याची गरज आहे. आम्ही स्तुती आराधना करत असेन, आम्ही संदेश देत असेन, आम्ही प्रार्थना करत असेन, आम्ही कोणत्याही जगिक पापामध्ये नसेन, परंतु आम्ही गर्वामध्ये जर असणार तर आम्ही पापामध्ये आहे. सगळ्यात मोठं सगळ्यात पाप गर्व आहे. प्रियानो, आम्हाला नम्र होण्यासाठी देवाचं आज्ञा आहे. नम्र व्हा. प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला देवबाप उंच करणार आहे. तर पहिली गोष्ट आम्ही सी पाहिला, द कोल्ट, आणि दुसरी सी आम्ही पाहत आहोत द क्राऊड. द क्राऊड, जो क्राऊड लोकसमुदाय, मोठा लोकसमुदाय त्या ठिकाणी होता. मी मगाशी सांगितलं त्याच्या मागील दिवसामध्ये यरुशलेमेत येण्याच्या आधी येशू ख्रिस्तानं लाझारसला मेलेल्यातून उठवलं होतं. त्या गावामध्ये तर येशूची चर्चा झालेली होती, पण यरुशलेमेमध्ये देखील लोक, आम्ही 13 वचन पाहिलं त्या ठिकाणी, योहान 12:12 देवाचं वचन सांगतं दुसऱ्या दिवशी सणासाठी आलेल्या लोकांनी ऐकले की येशू यरुशलेमेकडे येत आहेत, तेव्हा ते खजुरीच्या झाडांच्या फांद्या घेतल्या आणि त्याच्या भेटीस ते गेले आणि ते ओरडून म्हणाले, होसाना होसाना, प्रभूच्या नावाने ना राजा धन्यवादित असो. ते वाट बघत होते येशूची. प्रियानो, मोठा लोकसमुदाय होता, मोठा लोकसमुदाय होता. पण तुम्हाला सांगू द्या, मोठा लोकसमुदाय होता, परंतु येशू बरोबर आत्मिकरित्या बऱ्याच कमी प्रमाणामध्ये लोक जोडले गेलेले होते. आज जसं जगाला येशूकडनं फक्त आजारातून मुक्ती पाहिजे आहे, येशूकडनं भरभराटी पाहिजे आहे, येशूकडनं शांती पाहिजे आहे, येशूकडनं सर्व जगी गोष्टी पाहिजे आहेत, परंतु येशूचं सार्वकालिक जीवन बऱ्याच कमी लोकांना हवं आहे. आज त्या ठिकाणी क्राऊड होता. वास्तविक तो लोकसमुदाय त्या चमत्कारामुळे आणि त्या ठिकाणी जे रोम सरकार होतं त्या रोमी सरकारपासून त्रासलेले लोक होते, रंजलेले गांजलेले होते, त्या सरकारला कंटाळलेले लोक होते, रोमी सरकारला. आणि ती लोक आनंद करायला लागले, आम्हाला सोडवणारा राजा मिळाला, आम्हाला सोडवणारा राजा मिळाला. जगिकरित्या ते पाहत होते की तो राजा मिळाला, परंतु तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू, तो स्वर्गीय राजा येशू ख्रिस्त होता. त्या लोकांना वाटलं जगापासून सोडवणारा राजा त्यांना मिळाला. त्याचं राज्य प्रियानो इथलं नाही, त्याचं राज्य कायमस्वरूपी टिकणारा आहे, त्याचं राज्य सार्वकालिक राज्य आहे. ज्या पद्धतीने तो क्राऊड होता, आम्ही दुसरी गोष्ट पाहत होतो की क्राऊड त्या ठिकाणी होता. जगिकरित्या प्रियानो बरेच लोक येशूच्या मागं आहेत. आज देखील तेच घडत आहे. आज देखील जगिकरित्या लोक येशूच्या मागं धावत आहेत, परंतु आध्यात्मिकरित्या आज बऱ्याच लोकांना मोकळीक आहे. परंतु किती लोक प्रार्थना करत आहेत, किती लोक त्या संधीचा फायदा करून घेत आहेत, त्याने आपलं अंतःकरण पाहणं गरजेचं आहे. मी कुणाचाही न्याय करत नाही या ठिकाणी, पण तुम्हाला सांगू द्या, आत्मिक दृष्ट्या येशूशी जुडले जा प्रियानो, आत्मिक दृष्ट्या येशूशी जोडले जा. त्या काळामध्ये लोक समुदाय होता, येशूचे शिष्य होते, इतर शिष्य देखील येशूचे होते. आम्ही पाहिलं ज्यावेळी येशू ख्रिस्ताला पकडलं आणि क्रुसावर नेत होते, सर्व लोक येशूला सोडून गेलेले आहेत. स्वतः पेत्र येशूच्या जवळ असणारा, तो म्हणाला येशूला की तुझ्यासाठी मला मरावं लागलं तरी चालेल. त्या पेत्रानं 3 वेळा येशूचा नाकार केला. प्रियानं, आत्मिकरित्या त्यांनी नाकारलं. क्राऊड होता, मोठा क्राऊड होता. मला माहीत नाही किती लोक येशूशी आत्म्याच्या द्वारे कनेक्ट होते, किती लोक खरोखर त्यांना सार्वकालिक जीवन देणारा राजा मिळाला होता. प्रियानो, मोठा क्राऊड होता. आज देखील मोठा क्राऊड आहे. किती लोकांचं तारण झालेलं आहे. किती लोक बाप्तिस्मा घेतात, चर्चा जातात, त्यांना वाटतं माझं तारण झालेलं आहे. पण तुम्हाला सांगू द्या,
तारण मिळवणं हे एक शेवटचं काम नाही आहे. देवाचं वचन सांगतं जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो ते देवपुत्र आणि ते देवकन्या आहेत. ज्यावेळी आमचं तारण होतं आम्हाला रोज त्या पवित्र आत्म्यानं आणि पवित्र आत्म्यानं रोज आणि रोज चालायचं आहे. जोपर्यंत आत्मा नाही आम्हाला चालवत तर दुसरा आत्मा आम्हाला चालवतो. आमच्याकडे दोनच आत्मे येतात, एक देवाचा आत्मा जो पवित्र आत्मा, नाही तर दुष्ट आत्मे आम्हाला चालवतात. आम्ही जगिकरित्या जर चालवलं जात असेल तर देवाचा आत्मा आम्हाला चालवत नाही. आम्हाला रोज आणि रोज तारण झाल्यानंतर रोज आणि रोज आत्म्याच्या साह्यानं चालायचं आहे. म्हणून तर पौल म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार नाही. आम्हाला तारणापर्यंत सीमित राहायचं नाही. तारण म्हणजे माझी खात्री आहे या क्षणाला जर येशू आला तर मी स्वर्गात येशू बरोबर असेन. आम्हाला खात्री पाहिजे. सर्व जग आज येशूच्या मागं आहे. त्या पद्धतीनं येशूच्या मागं जाऊ नका. त्याचा जयघोष करा. येशू मला वाचव. आत्मिकरित्या येशूशी जोडले जा प्रियानो. आणि मग तिसरा सी आम्ही पाहणार आहोत, द क्राय. द क्राय. आम्ही वचन वाचूया. लूकाचं पुस्तक 19वा अध्याय आणि 40वा वचन आम्ही वाचूया. प्रथम आम्ही मराठीमध्ये पाहूया. बऱ्याच वेळा मलाच काल प्रश्न निर्माण झाला, द क्राय हा शब्द ज्यावेळी मी इंग्रजीमध्ये पाहिला, लूकाचं पुस्तक 19वा अध्याय या पुढं 40वा वचन. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. त्या ठिकाणी वचन काय सांगतं? त्या ठिकाणी वचन सांगतं प्रियानो, ही घटना आहे. जर 39वा वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी वचन सांगतं, तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटवा. परंतु येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आमच्याकडे एक म्हण आहे, धोंड्याला पण काय होईल? हालेलुया. काय पडेल? पांजर फुटेल. म्हणजे त्यातून पाणी, जिवंत पाणी निघेल. त्याच शब्दाशी मिळतं. प्रियानो, आम्ही पाहिलं लोक ओरडत होते. आणि मग पुरुषांपैकी काही लोक येऊन म्हणाले, ते गुरुजी आपल्या शिष्यांना गप राहण्यास आज्ञा करा. म्हणजे येशू ख्रिस्तानं सुंदर असं त्यांना उत्तर दिलेलं आहे, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. आणि प्रियानो, ज्यावेळी किंग जेम्स वर्जन मी चाळत होतो, इंग्रजीमध्ये किंग जेम्स वर्जन मी ज्यावेळी चाळत होतो, त्या ठिकाणी तो जो ओरडण्याविषयी शब्द आहे, धोंडे ओरडतील या शब्दाला त्याचा मूळ शब्द आहे क्राय आउट. क्राय आउट. त्या ठिकाणी आम्ही पाहू शकतो, ब्रदर पियुष टाकत आहेत, द स्टोन्स वुड इमिजिएटली क्राय आउट. धोंडे देखील काय करतील? रडून ओरडतील. धोंडे देखील रडून ओरडतील. प्रियानो, आज मन कठीण करू नका. आज गरज आहे पश्चाताप करण्याची. आज तिसरा सी आम्ही पाहत आहोत. या पाम संडेच्या दिवशी देवाचा आत्मा मला सांगत आहे, देवासमोर तुमच्या हृदयाचा पांजर फुटू दे. जो हृदय देवासमोर उघडा, पश्चाताप करा. तुमची वस्त्रे नव्हे तर तुमचं हृदय फाडा. तो देव तयार आहे. लोक आपली वस्त्र टाकत होते, कोण खजुरीच्या झाड्या टाकून जयघोष करत होते. प्रियानो, आज येशू येणार आहे. आज लवकरच येशू येणार आहे. आता येशू येणार आहे प्रियानो. तो शिंगरावर बसून येणार नाही, तो घोड्यावर बसून येणार आहे. तो घोड्यावर बसून येणार आहे. आणि तो कशासाठी येणार आहे तुम्हाला माहित आहे का? आणि त्या भूतलावर तो बिलकुल येणार नाही. तो अंतराळात येणार आहे. स्वर्गीय घोड्यांवर स्वार होऊन तो राजांचा राजा, तो प्रभूचा प्रभू, तो पूर्ण स्वर्गीय सैन्यासहित, देवदूतांसहित त्याची मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं दुसरं द्वितीय आगमन होणार आहे. प्रियानो, आता येशू येणार आहे. तो शिंगरावर बसून नाही तर घोड्यावरून येणार आहे.
तुम्हाला माहीत आहे का हो? तुम्हाला माहीत आहे का तो कशासाठी येणार आहे? तो येणार आहे, जीसस कमिंग सून. पश्चाताप करा, पश्चाताप करा, कारण येशू लवकरच येत आहे, लवकरच येत आहे. प्रियानो, अंतिम न्यायासाठी तो येणार आहे, अंतिम न्याय करण्यासाठी तो येणार आहे. योहानाच्या पुस्तकामध्ये 5व्या अध्यायामध्ये 22 वचन सांगतं प्रियानो. त्या ठिकाणी वचन आम्हाला स्पष्ट सांगतं. योहानाचं पुस्तक 5वा अध्याय 22 वचन. त्या ठिकाणी वचन सांगतं, पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिलं आहे. पिता कोणाचाही न्याय करत नाही प्रियानो, ते न्याय करण्याचं काम त्यानं पुत्राकडे सोपवून दिलेलं आहे. तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. देवाचं वचन सांगतो तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. प्रत्येक माझ्या भावाला, प्रत्येक माझ्या बहिणीला, हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक प्रियजनांना मी सांगू इच्छितो, येशू येणार आहे. तो घोड्यावरून येणार आहे, तो अंतिम न्याय करण्यासाठी येणार आहे, तो न्यायाधीश म्हणून तुमच्याकडे येणार आहे. ज्यावेळी पेत्र प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला त्याचा रेफरन्स मिळतो. प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय आणि 42 वचनामध्ये आम्हाला त्याचा रेफरन्स मिळतो. जेव्हा पेत्राचं भाषण चालू होतं, सुंदर अशी गोष्ट पेत्रानं देखील सांगितली जी येशूकडनं त्यांना शिकायला मिळाली. पेत्राला देखील येशूकडे काहीतरी शिकायला मिळालं. आम्ही वाचूया प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय आणि 42 वचन. तो पेत्र त्या ठिकाणी म्हणत आहे, त्याने आम्हास आज्ञा केली आहे की लोकांना उपदेश करा व अशी साक्ष द्यावी, देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. वचन काय सांगतं? त्याने आम्हाला अशी आज्ञा केली आहे की लोकांना उपदेश करा व अशी साक्ष द्या की देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तोच आहे. येशू ख्रिस्त जे जिवंत आहेत, जे मेलेले आहेत, त्या प्रत्येकाचा न्यायाधीश तो आहे. तो न्यायाधीश आहे. तिमोथेच्या 2ऱ्या पत्रामध्ये 4था अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये देखील आम्हाला रेफरन्स आहे. 2 तिमोथी 4:1 मध्ये देवाचं वचन सांगतं, देवा समक्ष आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जिवंतांचा व मृताचा न्याय करील त्याच्या समक्ष त्याचा प्रगट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की. त्या ठिकाणी 2 तिमोथी 4:1 मध्ये देखील रेफरन्स आहे. देवा समक्ष आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जिवंतांचा व मृतांचा न्याय करेल. आम्हाला ज्यावेळी एखादा व्यक्ती प्रिय मरण पावते, त्याची प्रेतक्रिया असते, त्यावेळी आम्ही नेहमी ऐकतो, येशू ख्रिस्त येणार आहे, येशू ख्रिस्त येणार आहे. बरेच रेफरन्स आहे, पण मी वेळावर वाचू शकत नाही प्रियानो. 1 थेसली 4:14 तुम्ही घरी वाचा. त्या वचनामध्ये आम्हाला स्पष्ट दिसतं की येशू येणार आहे न्यायासाठी. 1 थेसली 4:14 तुम्ही घरी वाचा प्रियानो. त्या ठिकाणी वचन सांगतं प्रियानो, येशू येणार आहे, येशू येणार आहे. आम्ही तयार पाहिजे. होसाना होसाना म्हणण्यासाठी नाही, वाचव वाचव म्हणण्यासाठी नाही, तर देवा आम्हाला घेऊन चल म्हणण्यासाठी, धन्यवाद देण्यासाठी, त्याचा जय जयकार करण्यासाठी, त्याचा गौरव करण्यासाठी.